हा सामना विन होईल तो नंबर पात्र दोन्ही संघांनी कृष्णाकडे लक्ष असू द्या. कृष्णा छोटा असतात पण ते महत्वाचे असतात, बरोबर नव्हता? 100% उंच बांध्याचा खेळाडू करण 5 नंबर जर्सीचा आसनवाडीच्या प्रारंगणात पाहूया. चल बोलते आणि ओ हो सुंदर उडी होती करण, खरंच मला आवडली मित्रा, परंतु थोडक्यावरती फिरवला तुला आणि पॉइंट मात्र आसनवाडी आता फलतोय एकनी. पाहूया पुणेरीच्या प्रारंभात शुभम सुंदर अशी चढाई करताना पुन्हा एकदा गुण टिपण्यात यशस्वी शुभम. शरद चला शरद पुणेरी संघाचा बेस्ट रेडर शरद पाहूया. खूप सुंदर अशी फॉलिंग म्हणावी लागेल प्रतीकची, कारण प्रतीकला मी वारंवार त्याची कॉमेंट्री करतो, त्याची गुण गातो की खूप सुंदर मित्र तुझी फॉलिंग आहे. नक्कीच शुभम 1 विरुद्ध 4 अशी लढत. बंदार नक्कीच रेड नेक्स्ट रेड बंदार घेतील. नाही केतन टाइम आउट घेत. त्याच्यानंतर होणारा सामना सिद्धेश्वर ब वर्षे दांडवाडी. दोन्ही संघांनी तयारीत राहा मित्रांनो. नांदगाव दांडवाडी. पाहूया केतन काय करतोय. सुंदर अशी चढावी म्हणावी लागेल. पुन्हा एकदा शुभम सुंदर असा रेडर आसनवाडी संघाचा युवा स्टार रेडर. गोलवर चढावी म्हणावी लागेल. सुंदर अशी चपलाई मात्र रिकामे हाती परततोय. पाहूया उमेरे संघाची रेड मशीन मंदार. पाहूया किती गुणांची लयलूट करतोय. पाहूया सुपर रेड करतोय का. ते सुंदर अशी चढाई सुपर रेड झाली तर विजेश यांच्याकडून 500 रुपयाची प्राइज. सावकाश सावकाश सुंदरशी फॉलिंग म्हणावी लागेल शुभम कडून. सुंदर असा डॅश टाइम आउट असेल. सुरेश दादा बोलतोय आम्हाला, बाकी काय नाही हो. तो बोलतोय ते आम्ही तुम्हाला बोलतो. पाहूया रामदास 3-1 अशी लढत असेल. सुपर टॅकल ऑन असेल. पाहूया पाहूया काय करतोय. नक्की संयम दाखवतोय. नक्की संयम दाखवतो. त्याला माहिती आहे आपल्या संघाकडे लीड आहे. पाहूया पुन्हा एकदा केतन काय करतोय. सुंदर असा रेडर, सुंदर अशी चपलाई, सुंदर अशी रेड म्हणावी लागेल. परंतु आसनवाडी संघ देखील तितकाच बल्हाटे आणि मातबर संघ सुधागड तालुक्यातील एक नामवंत संघ रिकामे हाती परतोय. नक्कीच रेड करोया मरो सुपर टॅकल ऑन असेल. पाहूया रामदास काय करतोय. किती गुणाची लयलूट करतोय. उन्हेरे संघ नक्कीच संयम दाखवतोय. पाहूया मात्र सुंदर अशी रेड 1 गुणाची कमाई करतोय रामदास. सुंदर कोणोरे संघाच्या पाठी म्हणजे लाईन कोण लाईनमॅन असेल थोडा मित्रा पाठी खेळाडूंना कर. पाहूया सचिन आपल्या संघाला लोणाचा बोजापासून वाचू शकेल का. पाहूया काय करतोय. अतिशय सुंदर असा कव्हर सेट कॉम्बिनेशन पाहायला मिळतंय आसनवाडी संघाकडून. आज मात्र आसनवाडी संघ काही माघार घेत नाहीये, कारण मागील 2 सामन्यांचा विचार केला तर नक्कीच
सुंदर अशी खेळी करतोय असनवाडी संघ. पाहूया शरद, सुंदर असा रेडर म्हणावं लागेल शरद वाट. पुढे संघाचा बोनसची अटेम्प्ट होती, रिकाम्या हाती परत आहे. पुन्हा एकदा शुभम आपल्या संघाचा माझा मित्र, वर्ग मित्र अजय. अजय, इथं तुमचा संघ टॉप 4 मध्ये गेलाय मित्रा. माहिती असेल किंवा नसेल तर तुला काय वाटतंय तू थोडक्यात सांगा. ठीक आहे, नंतर बोल मग. सुंदर असा बल्हाड्याचा आपटवणे संघ आज देखील टॉप 4 मध्ये पाहायला मिळेल आपल्याला. पुन्हा एकदा सुंदर अशी कव्हर. आता मात्र पुणेरी संघ मात्र बॅकफूट वर पाहायला मिळतोय. मात्र कमबॅक मात्र नक्कीच करावाच लागेल. अजूनही सामन्यामधील अजून हाफ टाइम सुद्धा झालेला नाहीये. नक्कीच सुंदर खेळ पाहायला मिळेल. उन्हेरे संघाकडून बोनसची अटेम्प्ट होती, मात्र शुभम शांत आणि संयमी खेळाडू असनवाडी संघाचा. अजयला प्रश्न पडलाय की माईकवर कोण बोलतोय. तो जवळजवळ 2 सेकंद 3 सेकंद तो बघत होता माईकवर कोण बोलतोय म्हणून. त्याला अजून भेटला नाही की माईकवर कोण बोलतोय दुसरा माणूस. सुंदर अशी रेड म्हणावी लागेल शरदची. पुन्हा एकदा थर रेड. रामदास डाय स्पेशालिस्ट. आता मात्र ती घाई संकटात नाही. केतन मात्र चुकी करतोय, एक गुणाची कमाई करतोय. रामदास डुअर डाय स्पेशालिस्ट आसनवाडी संघाचा. तर नंतर सामना थांबलेला आहे 12-0. असं गुण आपल्याला समोर दिसत आहे. आसनवाडी संघाकडे 12ची लीड, तसेच 12ची पिछाडी उन्हेरी संघाकडे. उन्हेरी संघांना थोडा कमबॅक करावा लागेल. मात्र मंदार पाहूया, मंदारच आपल्या संघाला कमबॅक करून देऊ शकतो. मात्र शरद पाहूया, पुन्हा एकदा शरद अतिशय चपल आणि चालक असा रेडर पाहायला मिळतोय. आता मात्र 2 गुणांची कमाई करतोय. नक्कीच आपल्या नावाप्रमाणे खेळ करतोय का मात्र करण पाहूया आपल्या उन्हेरे संघाला कमबॅक करून देऊ शकतो का. मागील सामन्यांचा विचार केला तर दोन्ही पहिला हाफ टाइम आपल्या संघ पिछाड्यावर असून सुद्धा दोन्ही सामने जिंकलेले आहेत. पाहूया हा सामना देखील शेवटपर्यंत नेऊन विजयी होतोय का उन्हेरे संघ. पाहूया करण पुन्हा एकदा. सुंदरशी रेड म्हणावी लागेल. किती गुणांची लयलूट करतोय पाहूया. तिचे खोलवर अशी चढाई म्हणावी लागेल. आता मात्र प्रत्येक रेडला पॉइंट मारावाच लागेल तरच कमबॅक होऊ शकतो. पुन्हा एकदा रामदास डुअर डाय स्पेशलिस्ट. डुअर डाय स्पेशलिस्ट रेडर. बोनसची अटेम्प्ट होती. पाहूया बोनस गुण प्राप्त करतोय का. पुन्हा एकदा शरद. मागील रेड मध्ये 2 गुणांची कमाई निश्चितच केली आहे. आता मात्र किती गुणांची चढाई करतोय पाहावं लागेल. तिचे खोलवर अशी चढाई म्हणावी लागेल शरदच्या माध्यमातून. 5-1 अशी लढत. सुंदर असा 1 गुणाची कमाई करतोय. नक्कीच आता हर रेड करो या मरो प्रल्हाद नक्कीच काय करतोय आपल्या संघासाठी. सामना संपायला शेवटची 5 मिनिटे असतील. 12-13 12-3 सॉरी चुकीची दुरुस्ती. आपल्याला अजून भेटलं नाही की दुसरा कॉमेंट्री कोण करतोय म्हणून. तुला काय अजय तुला मॅपवर बघतोय तो शोधायला इकडून जातो.
सरळ असतात बरोबर ना जा. पुन्हा एकदा शर्यत पाहूया. शुभम अतिशय शांत आणि संयमी खेळाडू नक्कीच आपल्या असानवाडी संघाला नक्कीच लीड करतो. सुंदर असा मित्रांनो टाइम लावायचा आहे. बंद आहे का? टाइम बंद आहे. स्टॉपवॉच वर चालू आहे टाइम. पुन्हा एकदा केतन काय करतोय? आपल्या संघाला कमबॅक करून देऊ शकेल का? असानवाडी संघ देखील सुधागड तालुक्यातील एक बलाढ्य संघ तसेच सुंदरे संघ देखील आता मॅचचा विचार आता मात्र नक्कीच कमबॅक करून देतोय. दोन गुणाची नक्कीच कमाई करून देतोय केतन. सुंदर अशी रेड म्हणावी लागेल. आता काही पिछाडीवर असताना उनरे संघ नक्कीच कमबॅक करतोय. पाहूया सामना निश्चितच आता मात्र चुकी करतोय. काही गरज नव्हती मित्रा, काही अटेम्प्ट नव्हती. आता कुठे संघ कमबॅक करत होता. पुन्हा एकदा केतन गुणाची लयलूट करते. अतिशय खोलवर अशी चढाई, अतिशय सुंदर असा कव्हर सेट कॉम्बिनेशन टॅकल असानवाडी संघाकडून सुंदर असा सुंदर असे कव्हर सेट. टाइम अप बघा कुठे नाही त्याच्यावर पण लक्ष द्यायचं असतो मित्रा. खरंच या खेळाडूला मांडला पाहिजे. पुन्हा एकदा शर्यत पाहूया किती गुणांची लयलूट करतोय. आपला संघ अजूनही पिछाडीवर आहे. सामन्यातील काही मिनिटे बाकी असतील. पाहूया रामदास. नक्कीच रामदासला माहिती आहे आपल्या संघाकडे लीड आहे. रामदास मात्र पूर्ण वेल घेण्याचा नक्कीच प्रयत्न करतोय. अतिशय सुंदर रेड म्हणावी लागेल. एक गुणाची कमाई करतोय. आता मात्र उन्हेरे संघ काहीसा बॅकफुट वर येताना दिसतोय आपल्याला. पुन्हा एकदा शर्यत पाहूया. सुंदर अशी एक गुणाची कमाई करतोय. आता मात्र करण मोठी चूक करतोय. निश्चितच कमबॅक करण्याचा प्रयत्न केलेला, मात्र एक चुकी त्यांना खूपच महागात पडली. पुन्हा एकदा शरद अतिशय खोलवर अशी चढाई म्हणावी लागेल. अतिशय सुंदर अशी डाईव्ह निश्चितच चार गुणाची निश्चितच कमाई केले आणि आपल्या संघाला पुन्हा एकदा कमबॅक करून देतोय. नक्कीच नक्कीच त्याला माहिती आहे आपल्या संघाकडे लीड आहे. पूर्णपणे टाइम घेऊनच आउट झाला तरी काही हरकत नाहीये, त्याला सुद्धा माहिती आहे. पाहूया सामना संपायला शेवटची काही सेकंद बाकी असतील. पाहूया काय करतोय. पुणेरी संघ नक्कीच कमबॅक करतोय. पाहूया मात्र 3 गुणाची पिछाडीवर आहे तो पुणेरी संघ. काय करतोय. बोनसची अटेम्प्ट होते. आता पॉइंट कमावतोय का करण. पाहूया सुंदर कव्हर सेट म्हणावा लागेल आसनवाडी संघ. आता मात्र आसनवाडी संघ मात्र 3 गुण